मित्रांनो, अख्ख्या समाजाला एकत्र आणणारा सण, एकत्र आणणारा उत्सव तो म्हणजे गणेशोत्सव। मित्रांनो, आज सकाळपासून मी खूप एक्साइटेड आहे। त्याचं कारण असं की आज आमच्या लाडक्या बाप्पाचं म्हणजेच मुंबई सेंट्रलच्या राजाच्या पाद्यपूजनाचा सोहळा आहे। पाद्यपूजन म्हणजे काय? खरं सांगायला गेलं तर पाद्यपूजन म्हणजे आपल्या गणेशोत्सवाची नांदीच। पाद्यपूजन म्हणजे खऱ्या अर्थाने असं असतं की गणपतीच्या उजव्या पायाची पूजा केली जाते। गणपतीला साकडं घातलं जातं की येणारा गणेशोत्सव आम्हाला अगदी सुखाने आणि निर्विघ्नपणे हा पार पडू देत। त्याचं कारण असं की मंडळाचे कार्यकर्ते या उत्सवासाठी खूप मेहनत घेतात। अगदी महिना दीड महिना आधी ते तयारीला लागतात। या मंडळाचे कार्यकर्ते सकाळी लवकर उठून कामावरती जातात, कामावरून संध्याकाळी घरी येतात, घरी येऊन ते घरी न जाता थेट मंडपात येतात, मंडपात जाऊन मंडपाची कामं करतात, डेकोरेशनची कामं करतात, रात्री उशिराने घरी जातात, उशिराने जेवतात, उशिराने झोपतात, सकाळी लवकर उठून पुन्हा कामावरती जातात आणि पुन्हा तोच शेड्यूल त्याचा दिवसभराचा असतो। ही मेहनत घेताना कुठे ना कुठेतरी त्यांच्यामध्ये एनर्जीची कमी पडू नये किंवा कुठे ना कुठेतरी ते त्यांच्या कर्तव्यापासून ते कमी पडू नयेत, यासाठी गणपतीला साकडं घातलं जातं की सगळ्यांच्या पाठीशी उभा राहा। तर मित्रांनो, बोलण्यामध्ये मी जास्त वेळ न घालवता थेट तुम्हाला नेतोय मुंबई सेंट्रलला। तर चला माझ्याबरोबर मुंबई सेंट्रलच्या राजाच्या पाद्यपूजनाच्या सोहळ्याला। तर मित्रांनो, एक सांगतो तुम्हाला, जर काय तुम्ही आपल्या मी बोरुलीकर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। मुंबई सेंट्रल राजा, मुंबई सेंट्रल राजाच्या वाजले मुंबई सेंट्रल मुंबई सेंट्रल राजाचा अजून पाद्यपूजन सोहळा सुरू होत आहे। त्या पाद्यपूजन सोहळ्यासाठी तमाम नागरिकांनी, रहिवाशांनी आणि गणेश भक्तांनी अवश्य येऊन त्या राजाचा आशीर्वाद घ्या, ही त्या भक्तगणांच्या नम्र विनंती करतो। आनंदाने आयुष्य जगू देत। वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि। गणपती बाप्पा मंगलमूर्ती। नमस्कार, मी रोहित खरात आणि आमच्या पथकाचं नाव आहे मुंबई गर्जना। 96 वर्ष मुंबई सेंट्रलच्या राजाचं आणि आम्ही नशिबान मानतो की गेली 12 वर्ष आम्ही पाद्यपूजन, आगमन आणि विसर्जनाला राजाला अभिमानाचं वंदन करतो आमच्या ढोल पथकाकडून। तर स्वतःला खूप आम्ही नशिबान समजतो की आम्हाला दरवर्षी आमच्या राजासाठी मुंबई गर्जना पथकाला वाजवण्याची संधी मिळते।
धन्यवाद.
सुंदर है। इस बार भी मैं गणपति पूजन के लिए आया हूँ और हर साल जिस तरीके से यहाँ पर हर्षोल्लास से गणेशोत्सव मनाया जाता है वो उल्लास और हर्ष आज भी देख रहा हूँ। ऐसा त्योहार है। गणपति बप्पा की सब पर कृपा रहे, देश में शांति दिशाई रहे, देश में उन्नति करे और आप सभी गणेश भक्तों को आने वाले गणपति उत्सव की मैं बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ। थैंक यू सर। मी राजेंद्र नरवणकर, स्थानिक नगरसेवक, मुंबई सेंट्रल कॅन्टोर भागाचा। आज या ठिकाणी मुंबई सेंट्रल राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने मला प्रेमाने अगत्याने दरवर्षीप्रमाणे बोलवलं आहे। फार उत्साहाचं वातावरण आहे, आनंदाचं वातावरण आहे। सालाबादप्रमाणे पदाधिकारी कार्यकर्ते अत्यंत उत्साहाने मनमिळाने हा कार्यक्रम शानदारपणे साजरा करतायत। कुठल्याही वाहतुकीला डिस्टर्ब नाही, लोकांना त्रास नाही। दरवर्षी या प्रकारचे चालू करत असतात, त्यांना माझ्या वतीने शुभेच्छा।
गणपती बाप्पा मोरया मुंबई सेंट्रल BITचा सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ यावर्षी आमचं 96 वर्ष आहे। सदर 96 वर्षामध्ये आणि पुन्हा 100 वर्षाच्या वाटचालीकडे आम्ही अग्रसर आहोत। सर्व गणेश भक्तांचं आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत आणि आज आमच्या इथे पाद्यपूजनाचा जो सोहळा झाला त्यात आपण सर्वांनी उपस्थिती दर्शवली त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद। आणि शैलेश सासरकर यांनी केलेल्या या बहुमूल्य सहकार्याचे खूप धन्यवाद। मुंबई सेंट्रलच्या राज्याच्या पाद्यपूजनला तुम्ही सगळ्यांनी उपस्थित दिल्याबद्दल तुमचं खूप खूप आभार। मुंबई सेंट्रलच्या राजाचा गणपती बाप्पा नमस्कार, मी अक्षय गडशी। नमस्कार, मी अमित कांबळे। मी हर्षल गावडे। मी कृष्णा ठोंबरे। नमस्कार, मी गौरव वाडेकर। नमस्कार, आज मी हर्षल गावडे तसेच माझी ही पूर्ण टीम HM विशाल आणि आम्हाला जो मान सन्मान दिला त्याबद्दल मंडळाचे खूप खूप आभारी। हे आमचं दुसरं वर्ष आहे। असंच पुढच्या वर्षी पण आम्ही सहकार्य करू आणि अशीच आमची आठवण काढू अशी बाप्पाचरणी प्रार्थना। आणि जसे आम्ही नवीन आमच्या थ्रूने जी कला सादर करण्याचा प्रयत्न करतो अशीच कला सादर करण्यासाठी आम्हाला असं सपोर्ट करत राहा। आणि गणपती बाप्पा मोरया राजाचा गणपती बाप्पा मूर्ती मास्टर की जय, सुनील मास्टर की जय। मुंबई सेंट्रलच्या राजाचा ईशान कोणाची, मुंबई सेंट्रलच्या राजाची, मुंबई सेंट्रलच्या राजाचा। नमस्कार अजय, खूप खूप धन्यवाद। प्रथमतः वेळात वेळ काढून आणि हक्काने तू नेहमीच या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवतो आणि तुला कधीही आमंत्रित करायची गरज लागत नाही कारण वेळोवेळी तुला कार्यक्रम कळाला की तू धावून येतो असा घरातला माणूस तू आहेस, त्यामुळे खूप खूप धन्यवाद। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। नमस्कार, मी निलेश पवार, BIT चाळ क्रमांक 17 मध्ये राहतो। आज जो पाद्यपूजन सोहळा झाला त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचे लोकांनी सहभाग घेतला आणि या सोहळ्यासाठी प्रमुख वर्गाने जी उपस्थिती दर्शवली BITतील विभागातील सर्व वर्गणीदार, देणगीदार आणि आपले मित्रमंडळी बाळगोपाळ तसेच सिद्धेश लाईट्स, HM म्युझिशियन, मुंबई गर्जना आणि सुरेंद्र डेकोरेटर्स या लोकांनी या कार्यक्रमाची खरोखरच शोभा वाढवली। आज हा तुम्ही आजचा दैदिप्यमान सोहळा बघितलाच असेल। आज BITतले तमाम भाविक, सगळे रहिवासी तसेच बाहेरचेही, म्हणजे मी स्वतःही आज लांबून आलो आहे, असे बरेच लोक आज येऊन इथे आपल्या पाद्यपूजनाचा सोहळ्याचा आज आनंद घेतलेला आहे। आपले कार्यकर्ते नेहमीच या कार्यक्रमाची नेहमी आतुरतेने वाट बघत असतात आणि श्रावण महिना सुरू झाला तर अर्थातच आपल्या पाद्यपूजन सोहळ्याची चाहूल लागून या कार्यक्रमाची म्हणजेच आपल्या गणेशोत्सवाची खरी चाहूल लागते। पाद्यपूजन म्हणजेच आपल्या येणाऱ्या गणेशोत्सवाची नांदी आहे। आता खरोखरच या गणेशोत्सवाला प्रारंभ झाला असे मी घोषित करतो। आज आपण बघितलंच की खूप एवढी गर्दी होती, ही तर एक झलक होती असं आपण म्हणू शकतो। ही एक ट्रेलर होता। हाच ट्रेलरचा पिक्चर बघायचा असेल त्याची पिक्चरची सुरुवात गणेश चतुर्थीच्या दिवशी म्हणजे आगमनाच्या दिवशी बघाल। आणि आता लवकरच म्हणजे 7 सप्टेंबरला आपला बाप्पाचं आगमन होणार आहे। तर अशाच ह्या आगमन सोहळ्यात आपल्या मंडळात सगळ्यांनी सहभागी व्हावं असं मी सगळ्यांना आवाहन करतो। याचबरोबर मंडळ आपण एक उपक्रम घेतो, जसं आपण सामाजिक उपक्रमामध्ये एक उपक्रम असा घेतो की 10 दिवसामध्ये जे गणपतीसाठी येतात हार, फुलं, नारळ वगैरे सगळं घेऊन येतात, त्याचा खर्च करण्याऐवजी गरीब मुलांसाठी, आदिवासी मुलांसाठी खास करून शालेय शिक्षणाच्या वस्तू तुम्ही घेऊन या, जेणेकरून ह्या वस्तू बाप्पाला जे आहे की गणपती ही विद्येची देवता आहे त्याला ते अर्पण करून त्या अर्पण केल्यानंतर ते आदिवासी पाड्यापर्यंत पोहोचवण्याचं काम, त्यांना दिवाळीमध्ये फराळ सोबत करण्याचं काम हे मंडळ करतं। 10 दिवस नक्की दर्शनाला या किंवा 11 दिवसाचा उत्सव नसतो तर आपण मुंबई सेंट्रलच्या राजाच्या माध्यमातून पूर्ण वर्षभर काही ना काही उपक्रम करतच असतो। उदाहरण द्यायचं झालं तर आता 15 ऑगस्टला आपण नेव्हीच्या माध्यमातून म्हणजे आपल्या भारतीय नौसेनेच्या माध्यमातून रक्तदानाचा एक कार्यक्रम ठेवला आहे। त्याचं हे 3रं वर्ष आहे। तेही आवडीने येतात आणि आपल्याला सहकार्य करतात। आम्हाला आज अभिमान आहे की आमच्या विभागातील लोकांचं, तरुणांचं रक्त आज आपण डेडिकेट करतोय कोणाला तर भारतीयसाठी आपल्या सैन्यावर लढणाऱ्या नौसेनेला।
या गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून आम्ही बरंच काही शिकलो आहे आणि यापुढेही शिकत राहू आणि तसेच सामाजिक उपक्रम यापुढेही करत राहू. गणपती बाप्पा मोरया. मुंबई सेंट्रलच्या राजाचा विजय असो. खूप धन्यवाद त्याच्या पुन्हा एकदा. ही शान कोणाची? मुंबई सेंट्रलच्या राजाची. आज तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या लाडक्या बाप्पाच्या अर्थातच मुंबई सेंट्रलच्या राजाच्या पाद्यपूजनाचा सोहळा तुम्ही बघितला असाल. जसं की आता आपल्या मंडळाचे सेक्रेटरी श्री निलेश पवार आपल्याला म्हणाले की ये तो सिर्फ ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. म्हणजे आता याच्यानंतर आगमन सोहळा होणार आहे, त्याच्यानंतर 11 दिवस आपला बाप्पा या मंडपामध्ये म्हणजे ह्याच मंडपामध्ये विराजमान असतील. तर मित्रांनो तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुम्ही दर्शनाला नक्की या. अनोखी गोष्ट म्हणजे या गणपतीचं यावर्षी 96वं वर्ष आहे. म्हणजे काहीतरी वेगळंच असेल, पण कारण पुढच्या 4 वर्षामध्ये 100व्या वर्षी या बाप्पाचं मंडळ 100व्या वर्षात पदार्पण करणार आहे. तर मित्रांनो असा होता हा आजचा व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओवरती कमेंट करा आणि जर तुम्ही आपल्या मी बोरिवलीकर या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.